नमस्कार, मी परमदास जाधव. तर महाराष्ट्रात मान्सून एकदा पुन्हा सक्रिय झालेला आहे. तर पाऊस हा रात्री म्हणजेच गुरुवारी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यानपासून सुरुवात झालेली आहे. तर पुढील 72 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने पुढील अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे किंवा पावसाला सुरुवात केलेली आहे. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार किंवा नाशिकची परिस्थिती काय आहे, हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. तर महाराष्ट्रात पुढील 72 तास किती पाऊस पडेल किंवा काय होणार आहे? तर भारतीय हवामान विभागानुसार पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण आणि घाटमाथा परिसर इथं पावसाचा जोर हा अधिक राहू शकतो. तर काही ठिकाणी अल्पावधी म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हे हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे आणि प्रशासनाने सतर्क राहण्याची सुद्धा सूचना केलेली आहे. तर नाशिकमध्ये पावसाची काय परिस्थिती असेल, तर नाशिकमध्ये सुद्धा काही दिवसांसाठी पुन्हा पावसाने हजेरी लावलेली होती. पहिले आला होता, नंतर परत तो गेला आणि आता सुद्धा हा पावसाने जोरदार अशी हजेरी लावलेली आहे. खूप असा पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस गर्जनेसह पाऊस हा पडणार आहे आणि त्याच्यामध्ये विजांचं प्रमाण हे खूप असणार आहे किंवा विजा कडाडणार आहेत. तर कोणत्या भागामध्ये अधिक पाणी म्हणजे पाऊस पडेल आणि कोणती सावधगिरी कोणत्या भागामध्ये जास्त घ्यायला हवी, तर घाटमाथ्याचा परिसर तर भरपूर असा पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि कोकण किनारपट्टी नदी काठची जी गावं आहेत तिथं सुद्धा सावध राहण्याची शक्यता आहे. कारण भरपूर असा पूर येतोय किंवा नदीला पाणी येतोय आणि म्हणून अनेक तिथे घटना घडू शकतात. म्हणून तिथे सावध राहण्यासाठी सांगितलेलं आहे. सखल भाग, डोंगराळ परिसर या भागामध्ये पाणी साचणे, दरडी कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण भरपूर असा पाऊस सुद्धा आजचा एकच दिवस तरी भरपूर पाऊस पडला. अजून उद्या परवा 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत भरपूर असा पाऊस सांगितलेला आहे. तर नागरिकांनी काय काळजी घ्यायची, तर अनावश्यक जो आपला प्रवास आहे तो शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा आणि नदी नाल्यांजवळ जाणे टाळा. कारण भरपूर पाऊस असतोय आणि त्याच्यामुळे पाणी हे वाहतंय. स्थानिक जे प्रशासनाने IMDच्या ज्या सूचना असतात त्या सूचनांचं पालन करा आणि इथून पुढे सुद्धा हे 2-3 दिवस भरपूर असा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
असा IMDच्या अंदाज सांगितलेला आहे. तर आपल्याला हा पावसाचा अंदाज कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.